हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि येस, आम्ही सुद्धा सर्वजण छान आहोत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज विजयादशमी होती आणि तुम्ही पाहिलंच असेल की बाहेर किती धुकं पडलं होतं. इतकं सकाळचं वातावरण इतकं फ्रेश वाटत होतं ना. आणि धुकं पाहिल्यानंतर मग जाणीव झाली की अरे थंडी चालू झालेली आहे. थंडीचा सीझन कोणाकोणाला आवडतो? मला थंडीचा सीझन खूप आवडतो. मस्त मस्त गुलाबी थंडी आणि तो जो फील असतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. असोत सकाळी खूप लवकर उठले होते कारण दसरा होता, तर सगळ्यात अगोदर मी घर साफ करून घेतलं होतं. लादी वगैरे पुसून घेतली होती. सणाच्या दिवशी मी लादी वगैरे जे आहे ना, अगोदर पुसून घेऊन नंतर स्वयंपाकाला लागते. ती सवय आहे. माझी आई पण सेम करते आणि ती म्हणते, की घर अगोदर स्वच्छ करून मग आपण देवाचा जे काही सणाचा जो प्रसाद असतो, जो काही नैवेद्य असतो तो करायचा असतो. तर ती सवय मला लागलेली आहे. देवपूजा झालेली होती. दारामध्ये छोटीशीच रांगोळी काढली. छोटीशी यासाठी कारण माझ्या दारामध्ये ना खूप कमी स्पेस आहे. दाराला लागूनच शेजारी लिफ्ट आहे आणि जरी रांगोळी काढली तरी लिफ्टच्या येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांमुळे ना ती विस्कटून जाते. सो तेवढीच छोटीशी रांगोळी काढली. नाश्ता करून घेतला कारण कानाने रात्री जेवण नव्हतं केलं आणि आता स्वयंपाक व्हायला भरपूर वेळ लागला असता. तर म्हटलं त्याला नाश्ता करून देऊया. मी नाश्ता नाही केला. यांना आणि कानाला दोघांना नाश्ता करून दिला. नाश्त्यासाठी आज मी उपमा केलेला होता आणि हे मल्टीग्रेन लाडू मला डीमार्टमध्ये भेटले होते. सॉरी स्टार बाजारमध्ये भेटले होते. तर मग तिथून आणले होते आणि ते दिले मी. मस्तपैकी साडी घातली, मेकअप करते कारण खूप कमी असा जो ना वेळ भेटत असतो, की आपण साडी वगैरे नेसतो. आणि माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि खरं सांगते तर अजिबात पुन्हा त्या साड्यांचा नंबर लागत नाही. ही साडी मी 2 वर्षापूर्वी घेतली होती आणि लिटरली मी 2दा वापरलेली आहे. तर ही साडी म्हटलं चला आता ही साडी घालूया आणि मस्तपैकी छान रेडी झाले होते. त्यानंतर मग गाडीची पूजा करायला गेलो. लकीली आजचे पूजेचे हार जे आहेत स्वप्नीलने रात्री करून ठेवले होते. माहीत नाही कधी नाही ते त्यांनी म्हणले, की "चल मी हार करून देतो तुला." म्हणलं चला सोने पे सुहागा म्हणून मग म्हटलं चला करून द्या. तर त्यांनी हार करून दिले. त्यामुळे मला सकाळी हार करायचं जर टेन्शन आणि तो तेवढा वेळ आहे ना, तो वाचला माझा. तर इथे छान अशी पूजा करून घेतली आणि कानाची सायकलसुद्धा होती. पूजा जी आहे ना, सायकलचा जो हार आहे ना, तो तेवढा नाही करण्यात आला कारण त्यांनी 3-4च हार केले होते आणि ते घरातच लागले. असं तसंही सायकलला हार घातल्यानंतर काय होतं, ते 2 दिवसानंतर पूर्ण कचरा-कचरा होऊन जातो. तो काही लवकर काढू देत नाही त्याच्यामुळे. इथे पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर नारळ फोडला. जो काही प्रसाद होता पेढ्यांचा तो गाडीला ठेवला आणि मस्तपैकी मनोभावे पूजा केली गाडीची. अजून माझा स्वयंपाक बाकी होता आणि मला जायचं होतं थोडंसं बाहेर. कुठे जायचं आहे ते पुढे सांगेनच मी. त्यापूर्वी अगोदर मग सोसायटीची जी देवी आहे तिथे जाऊन आलो. तिची पूजा केली आणि घरात आल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. ही छोटीशी कढई मी स्टार बाजारमधून घेतली होती आणि वाटलं नव्हतं की इतक्या लवकर याचा उपयोग होईल. तर म्हणलं चला काय प्रसाद करायचा तर गोडाचा शिरा करूया म्हणलं. गूळ घालून करूया कारण मला गूळ घालून शिरा खूप आवडतो. शिरा माझा छान झालेला होता. कढई अगदीच छान आहे. इतकी त्याचं खालचं जे बोर्ड आहे ना, ते ट्रिपले कढाई आहे. तर अजिबात करपण्याचं वगैरे टेन्शन नव्हतं. त्याच्यानंतर साधंसं असं जेवण केलं. वरण-भात, अप्पलम पापड आणले होते ते, लोणचं आणि गोडाचा शिरा. अशा प्रकारे रुचकर पण साधंसं असं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुण्यामध्ये जाण्यासाठी. ॲक्चुअली साड्या बघायच्या होत्या आणि त्याचसोबत ना मला घ्यायचा होता गॅस. आता गॅससाठी ही नाईलाजास्तव केलेली खरेदी आहे. कारण मी 2 वर्षापूर्वी गॅस घेतला होता कफ कंपनीचा आणि तोचा जो खालचा एरिया आहे गॅसचा, बाजूचं जे कोटिंग आहे, ते पूर्ण लिटरली कुजलेलं आहे. ते गंजून ते तुकडे पडतात. त्याचे तिन्ही पाय निघालेले आहेत आणि त्यामुळे कुकिंग करताना मला खूप त्रास पण होतो आणि भीती पण वाटते. कारण बऱ्याच वेळेस काना असतो माझ्याजवळ आणि काही सांगता येतं तळताना किंवा काही पण एखादी वस्तू ठेवताना पटकन एखादा पाय जरी निसटला, तर ते पूर्ण अंगावर सांडायची शक्यता आहे. त्यामुळे बरेच दिवसापासून चाललं होतं घ्यायचं. सो म्हटलं चला इथं येऊन घेऊया. तर अगोदर आम्ही विजय सेल्समध्ये गेलेलो होतो. तिथे मला काही एवढे डिझाईन्स आवडले नाहीत आणि गर्दी जी होती ना इतकी भयंकर होती. सो कॅन्सलच करून आम्ही निघालेलो होतो. पण वाटेत आम्हाला हे महाराष्ट्र काहीतरी असंच काहीतरी नावाचं दुकान होतं. तर म्हटलं चल तिथे जाऊन चेक करूया. तिथे मला छान डिझाईन्स भेटले. प्राईससुद्धा रिझनेबल होत्या. तर आम्ही शेवटी घेतला फॅबर कंपनीचा घेतला आम्ही. सो यावेळेस मात्र मी आवर्जून जे
शेगडी आहे ती अगदी स्टील कोटिंग असलेली घेतलेली, कन्फर्म करून घेतली. त्यानंतर घरी आलो. एकमेकांना सोनं देऊन विश केलं, आशीर्वाद घेतले मोठ्यांचे आणि येस, चला तर हा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके गाईज, बाय.